गावदेवी भाजी मंडईतील आगीच्या घटनेनंतर झालेल्या पालिका आयुक्त तसंच सर्वपक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत 1 जूनला भाजी मंडई खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ही भाजी मंडई आता 1 जूनला खुली होणार नसल्याचं सांगत ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळुलकर यांनी त्यामागचं कारणही स्पष्ट केलंय. गावदेवी भाजी मंडईत गेल्या आठवड्यात आग लागली होती. यात अग्निशमन विभागाचे स्थानक अधिकारी सागर शिंदे आणि पालिकेचे आरक्षक काळू वाडेकर यांचा मृत्यू झाला, तर 2 जण जखमी झाले होते. या घटनेनंतर पालिका आयुक्त राव, महापौर शर्मिला पिंपळुलकर आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. महापौर शर्मिला पिंपळुलकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी गावदेवी भाजी मंडईबरोबरच पहिल्या मजल्यावर असलेल्या नौपडा प्रभाग समिती कार्यालयाचीही पाहणी केली. हे कार्यालय सुस्थितीत करण्याच्या सूचना महापौरांनी यावेळेला दिल्या. सद्यस्थितीत सर्व राडारोडा काढण्याचं आणि स्थापत्य संलग्न कामं सुरू आहेत. पालिकेची संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेनं साफसफाईचे आणि इतर संलग्न काम करत असून सर्व गाळे सुस्थितीत करण्यासाठी आणखीन काही दिवस लागणार असल्याचं महापौर पिंपळुलकर यांनी भाजी विक्रेत्यांशी संवाद साधताना सांगितलं.